हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असा महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो महाविष्णू व लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाचा मिळवण्याचा असा मुहूर्त किंवा महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील प्रार्थना केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. अनेक वेगवेगळ्या पद्धती प्रत्येकाच्या भागानुसार गावानुसार वेगवेगळ्या असतात. तसेच यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अक्षय तृतीयेला यावेळेस अतिगंड योग आलेला आहे. गंड म्हणजे कोणतेही विघ्न किंवा चांगले कार्य त्यामध्ये करायचे नसते किंवा होत नाही, त्यामध्येच अतिगंड आहे. त्यामुळेच असा अतिगंड योग जर अक्षय तृतीयेला आलेला आहे तर आपण काय केले पाहिजे व काय नाही याबद्दलच माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळेच आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा व अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी सणवार, व्रतवैकल्य, ज्योतिषविषयक, वास्तुविषयक उपायांसाठी आपल्या परिवाराचा सदस्य बनायला विसरू नका. कारण स्तुतीज मराठी कॉर्नरला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. यावेळेस अक्षय तृतीया 10 मे बरोबर शुक्रवारी आलेली आहे, म्हणजेच माता लक्ष्मीच्या आवडत्या वारी आलेले आहे. त्यामुळेच आपण त्याप्रमाणे उपाय किंवा अनेक धार्मिक जे आहेत आपल्या उपासना त्या केल्या पाहिजेत आणि त्याचे जे फळ आहे ते अक्षय्य पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे. म्हणूनच या दिवशी खूप वर्षांनी आलेला ज्योतिषशास्त्रामध्ये नमूद असा खूप मोठ्या घटनेचा देखील योग झालेला आहे. ही खूप मोठी घटना म्हणजेच या दिवशी सूर्य त्याच्या उच्च राशीमध्ये, म्हणजे सूर्याची उच्च रास कोणती तर मेष राशीमध्ये आलेला आहे. तर चंद्र देखील त्याच्याच उच्च राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये आलेला आहे. त्यामुळे हा आपल्याला दुर्मिळ असा योग एकत्र भेटल्या कारणामुळे आपण अतिगंड योग जेव्हा संपणार आहे त्यानंतर अनेक गोष्टी करू शकतात. त्या काय आहेत ते आपण बघूया. या दिवशी आपण शुभ मानल्या जाणाऱ्या धातूंच्या वस्तूंची खरेदी केली तर जीवनामध्ये भरभराटच होऊ लागते. शुभ मानल्या जाणाऱ्या या वस्तू कोणत्या तर अनेक जण बघा सोने, चांदी यांची खरेदी करतात. पण प्रत्येकालाच हे खरेदी करणे शक्य आहे का? प्रत्येकालाच परवडेल असे नाहीये. म्हणूनच मग आपण सोन्या चांदीशिवाय काहीच घेऊ शकणार नाहीये का? तर घेऊ शकतो. याच धातूच्या प्रतिकात्मक म्हणजे या धातूंचं प्रतिकात्मक कोणत्या धातू करतात तर तांबे आहे, पितळ आहे. पितळ हे सोन्याची प्रतिकात्मकता आहे, स्टील आहे. तर यांसारख्या धातूंच्या बनवलेल्या वस्तूंची आपण आज खरेदी नक्कीच करू शकतो. पण प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू आज घेऊ नका. प्लॅस्टिकची कोणतीही वस्तूची आपल्याला खरेदी बिलकुल करायची नाहीये. आता यावेळेस अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जो अतिगंड योग आलेला आहे तो सकाळपासून दुपारी 12:06 आहे. म्हणजे जवळजवळ 12:10 आपण हा मुहूर्त मानायचा आहे. त्यानंतर आपण कोणतेही आपले जे शुभ कार्य आहे ते करू शकतो. पण या अतिगंड योगामध्ये आपण काय बरं करायचं आहे ते आपण पाहूया. या ज्या काळामध्ये आपण खरेदी तर करणार नाहीये, शुभ नाहीये खरेदी करण्यासाठी हा काळ. पण या काळामध्ये तुम्ही दानधर्म केला पाहिजे असं शास्त्र सांगतं. ज्याचे शुभ फळ तुम्हाला मिळतात आणि त्याचं अक्षय पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं. अनेक वस्तूंचे, धान्यांचे अडलेल्या नडलेल्या लोकांना आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण कपडे, औषधे, गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तकं, वह्या, अभ्यासाचे साहित्य किंवा अन्नधान्य जे ज्याला जमेल त्याप्रमाणे प्रत्येकाने अगोदरच बघून ठेवावं. यासाठी मी हा व्हिडिओ लवकर आपला चॅनलवरती अपलोड केला आहे की जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळावी आणि सोप्यात सोपं तुम्ही एखादं तरी दानाचं, पुण्याचं काम आजच्या दिवशी करावं. दान आपल्याला जे करायचं आहे ते सकाळी करायचं आहे 12 सव्वा 12 आपल्याला दानधर्माचं जे काम आहे ते करायचं आहे. त्यानंतर
अतिगंड योग हा संपत आहे आणि हा संपल्यानंतर सुकर्मयोग चालू होत आहे. म्हणजेच नावाप्रमाणेच चांगल्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी, शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ असा मुहूर्त चालू होतो. तो संध्याकाळपर्यंत अगदी सूर्यास्तापर्यंत ही खरेदी आपण करू शकतो. मग ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सोने, चांदी, नवनवीन कपडे, घरातल्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत, मोठमोठ्या वस्तू घेऊ शकता. इलेक्ट्रिक वस्तू घेऊ शकता नवनवीन. ज्याची जी इच्छा आहे ती आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता, कारण ती अक्षय पुण्य फलदायी ठरू शकणार आहे. सूर्यास्तापर्यंत कधीही घेऊ शकता. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही या गोष्टींसोबत धार्मिक कार्य देखील करायला विसरायचं नाही आहे. धार्मिक कार्यामध्ये आपण घरच्या घरी होम करू शकतो, होम हवन करू शकता. पूजा, मंत्रसाधना या जरूर केल्या पाहिजेत आपण. कारण या दिवशी केलेले कोणतेही पुण्यदायक कार्य हे अक्षय फल देत राहणार आहे. म्हणूनच दानधर्माचे देखील खूप महत्त्व अक्षय तृतीयेला सांगितले जाते. हे झालं आपण काय केलं पाहिजे या दिवशी किंवा काय केलं नाही पाहिजे याबद्दल. आता पुन्हा आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण दानधर्म तर केलं, पण धार्मिक कार्य देवाचं काय करू शकतो आपण, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा सदस्य जरूर बना. चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.